टाकेवाडी इथं कत्तलीसाठी डांबून ठेवलेली 23 वासरे जप्त, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल। मान तालुक्यातील टाकेवाडी परिसरात सतोबा मंदिराजवळील डोंगर पायथ्याशी एका बंद घरामध्ये कत्तलीसाठी आणून ठेवलेली गायींची वासरं आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। अवधूत गोरख धुमाळ वय वर्ष 27 राहणार तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते गेल्या 6 वर्षापासून गोरक्षक म्हणून कार्यरत असून एप्रिल 2024 पासून महाराष्ट्र शासनाकडून मानद प्राणी कल्याण अधिकारी म्हणूनही नियुक्त आहेत। दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास गोरक्षक सतीश मदने राहणार मोगराळे तालुका मान यांनी फोनद्वारे माहिती दिली की टाकेवाडी गावच्या हद्दीत सतोबा मंदिराजवळील डोंगर पायथ्याशी असलेल्या एका बंद घरामध्ये गायींची वासरं कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आली आहेत। ही माहिती मिळताच अवधूत धुमाळ यांनी आपल्या 4चाकी वाहनातून फलटण इथं जाऊन मित्र दिनेश पवार राहणार फलटण यांना सोबत घेतले व दोघेही टाकेवाडी इथं पोहोचले। दुपारी 1च्या सुमारास ते घटनास्थळी पोहोचल्यावर बंद घरातून जनावरांच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याचं निदर्शनास आले। तात्काळ त्यांनी डायल 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली। यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। घराच्या खिडकीतून आत पाहिले असता जर्सी व देशी गायींची वासरं कोणताही चारा पाणी न देता उपाशी अवस्थेत डांबून ठेवलेली असल्याचं आढळलं। दरवाजा उघडून पाहणी केली असता एकूण 23 वासरं मिळून आली। त्यामध्ये जर्सी जातीची 22 वासरे वय अंदाजे 2 ते 4 महिने व देशी जातीचं एक वासरू वय अंदाजे 1 वर्ष अशी एकूण अंदाजे 23,000 रुपयांची जनावरं असल्याचं समोर आलं। स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर घर विठ्ठल मोहिते व शिवाजी बडीप यांचं असून त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीनं ही वासरे कत्तलीच्या उद्देशानं आणून ठेवली होती। या घटनेप्रकरणी अवधूत धुमाळ यांनी अज्ञात इसमाविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत।